स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आज एक विशेष दिन वसंत पंचमी आणि भगवान श्रीरामकृष्णांचे एक अन्यतम पार्षद स्वामी त्रिगुणातीतानंदजी महाराज त्यांची आज जन्मजयंती आहे. त्यांच्या स्मृतीला थोडासा एक उजाळा देऊन मग आपण आपल्या विषयात प्रवेश करणार आहोत. स्वामी त्रिगुणातीतानंदजी महाराज, मी हे शब्द का वापरत आहे कारण की त्यांची माताजींप्रती जी भक्ती तिचं काही तोड नाही. सांगण्याकरता अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो, पण एक उदाहरण मला फारसंच जे त्यांच्या विलक्षण भक्तीचं विशेष करून माताजींप्रती हे फारच बोलकं आहे. ते एकदा माताजी कलकत्त्याहून निघाल्या जयराम वाटेकरता आणि काहीसा प्रवास झाल्यानंतर काही अशी अडचण होते की रात्रीचा प्रवाससुद्धा माताजींना करावा लागला आणि आता कलकत्ता ओलांडलं आहे माताजींनी, बैलगाडीमध्ये आहेत आणि गावातले जे खडबडीत रस्ते जे असतात तिथून त्यांची बैलगाडी निघालेली आहे. माताजी थोड्याशा पडलेल्या आहेत बैलगाडीमध्ये आणि पुढे बैलगाडीच्या पुढे पायी चालत आहेत त्रिगुणातीतानंदजी महाराज. आणि म्हणजे त्या बैलगाडीच्या चालकाला कोणत्याही प्रकारचा काही त्रास होऊ नये कारण की मागे माताजी आहेत आणि पुढे रस्ता व्यवस्थित आहे की नाही हे बघत बघत त्रिगुणातीतानंदजी जात होत असताना त्यांना आढळलं की एक फार मोठा खळगा तिथे त्यांना आढळला आणि त्यांच्या हे ध्यानात आलं की बैलगाडीचं चाक जर या खड्ड्यात शिरलं तर एक बैलगाडीला धक्का लागेल आणि माताजींची झोप ही विस्कळीत होणार, डिस्टर्ब होणार. माताजीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्रिगुणातीतानंदजी महाराजांनी काय केलं, त्या खड्ड्यामध्ये ते स्वतः झोपले आणि हे बघून त्या बैलगाडीच्या चालकाला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विरोध केला की हे काय करताय तुम्ही महाराज. पण त्यांनी म्हटलं चूप, काही बोलायचं नाही, माझ्या अंगावरनं तू बैलगाडी जाऊ दे, आईची झोप डिस्टर्ब झाली नाही पाहिजे. इतकी भक्ती, इतकी श्रद्धा त्रिगुणातीतानंदजी महाराजांची माताजींप्रती होती. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की फार आगळं वेगळं व्यक्तिमत्व. अमेरिकेमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधणारे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले
त्रिगुणातीतानंदजी महाराज. रामकृष्ण संघाची पहिली मासिक पत्रिका बांगलामध्ये उद्बोधन काढण्याची जबाबदारी स्वामीजींनी कोणावर सोपवली तर ते त्रिगुणातीतानंदजी महाराज. असे फक्त माताजींच्या प्रती त्यांची भक्ती किंवा ठाकूरांच्या प्रती भक्ती तेवढंच नाही, तर तेवढंच कर्मक्षेत्रामध्ये सुद्धा ते तितकेच प्रवीण होते. आजच्या या पावन दिवशी त्यांच्या चरणी आपण वंदन करूया आणि त्यांच्याकडनं आशीर्वादाची मागणी मागूया की त्यांच्यासारखीच भक्ती आम्हा सर्वांना सुद्धा लाभो. आता आपण आजच्या आपला जो नियमित वर्ग भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 8 आपण याची सुरुवात केली होती. तरीसुद्धा श्लोक वाचून त्याचा अर्थ वाचून पुन्हा एकदा थोडीशी त्याची उजळणी करून मग पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. सेंट्रल आयडिया थीम ऑफ द 3rd चॅप्टर 2 वाक्यांच्या अवतीभोवती फिरत आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या श्लोकात बघतोय की अर्जुना तू कर्माला सोडू नकोस, कारण की अर्जुनाची वृत्ती काय झाली होती, त्याच्या बुद्धीमध्ये काय शिरलं होतं. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण वाचलं होतं की कर्म सोडलं म्हणजे मी ज्ञानप्राप्तीचा अधिकारी होऊन जाईन, मला नैष्कर्म्यता प्राप्त होईल. अत्यंत चुकीची समजूत होती ती, आणि ती खोडून काढण्याकरता सारखं भगवान म्हणत आहे की तू कर्माला सोडू नकोस. आणि कर्माला सोडू नकोस तर मग काय करायचं. नियतं कुरु कर्मत्वं. आणि हे असं का म्हणतात ते की स्वतः अर्जुनाने म्हटलं होतं की माझ्याकरता काय श्रेयस्कर आहे, काय फायदेशीर आहे आणि काय नुकसानदायक आहे, मला तुम्ही स्पष्ट करून सांगा. तर भगवानाचं उत्तर काय आहे. नियतं कुरु कर्मत्वं, की तू नियत कर्म जे आहे, जे शास्त्रविहित कर्म आहे ते तू कर. शास्त्रविहित कर्म तू कर, नित्य कर्म कर. नित्य कर्म, स्वधर्म, नियत कर्म हे सगळं एकच आहे. ते केल्याने काय घडत असतं मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. ते केल्याने कर्माचे बंधन लागू पडत नाही, पण न केल्याने आपलं आध्यात्मिक नुकसान होत असतं. आध्यात्मिक नुकसान काय होत असतं. आपल्या मनावरती मळ साठून जातो, आपण मोक्षापासून अजून दूर जातो. तर जे आपल्या प्रत्येकाचे नियत कर्म आहे, म्हणजेच स्वभाव, ॲप्टिट्यूड, योग्यता, पात्रता, अनुयायी जे कर्म आहेत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की देश काल परिस्थिती च्या अनुयायी जे कर्तव्य कर्म आपल्याला प्राप्त आहेत त्यांना अनासक्तीपूर्वक त्यांना पार पाडणे. अनासक्तीपूर्वक पार पाडले ते तो कर्मयोगच झाला. पण इथे ते काय म्हणतात ते तू कर्म तर कर, आणि कोणते कर्म कर. नित्य किंवा नियत कर्म हे तुला केलेच पाहिजे. स्वभाव, सहज कर्म त्याला असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, स्वधर्म सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. हे सगळे सिनोनिम्स आहेत. तर तू हे केलंच पाहिजे. आणि आपण मागच्याच उदाहरण घेतलं होतं अर्जुनाचंच. लहानपणापासून कसं अर्जुन
धनुर्विद्या शिकत आहे, शरीर कमवत आहे, व्यायाम करत आहे, अस्त्रशस्त्र शिकत आहे, राजकारण शिकत आहे, अर्थशास्त्र शिकत आहे, राज्यकारभार कसं चालवायचं हे सगळं शिकत आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला रससुद्धा होता. त्याच्या स्वभाव अनुयायी, त्याच्या पात्रते अनुयायी, त्याच्या योग्यते अनुयायी, ॲप्टिट्यूड अनुयायी, तो सगळं करत होता. पण अचानक तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही. म्हणजे प्राप्त परिस्थितीला तो सामोरे जाऊ इच्छित नव्हता. असं आपण त्याच्याकडे नंतर जाऊया. पण आपण चर्चा करत आहोत की भगवान काय म्हणतात ते नियतम कुरु कर्मत्वम, की जे नियत कर्म केल्याने तू कर्मबंधनात अडकत नाही, पण न केल्याने तुला दोष लागणार आहे, म्हणून तू नियत कर्म केलेच पाहिजे. आणि हा सिद्धांत तुमच्यावरती आणि माझ्यावरती सुद्धा लागू पडतो की आपण सर्वांनी स्वधर्म, सहज कर्म, नित्यम कर्म, नियत कर्म हे सगळं केलेच पाहिजे. कर्माचे अजून काही प्रकार असतात, ते आपण बघूया. ते म्हणजे पहा, एक चर्चा अजून मागच्या वेळेस केली होती बंधू भगिनींनो पण, की पहा की एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की युद्धामध्ये अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, जरी तो त्याचा स्वभाव धर्म होता, सहज धर्म होता तरी. आणि ते त्याचं नित्यकर्मसुद्धा आहे आणि परिस्थिती प्राप्त कर्तव्यसुद्धा आहे. राजाचं कर्तव्य असतं. काय कर्तव्य असतं? सत्याचं रक्षण, दुष्टांचं नाश, सुष्टांचं रक्षण, सत्याची बाजू घेणं. म्हणजे या युद्धामध्ये अर्जुनाने किती लोकांनाही मारलं असतं शत्रुपक्षाच्या, त्याचं त्याला दोष लागणार नाही. का? कारण की ते त्याचं नित्यकर्म आहे, स्वभाव धर्म आहे, सहज कर्म आहे. पण हीच गोष्ट दुर्योधनावरती लागू पडत नाही. का? कारण की त्याच्या अन्याय नीतीनी, त्याच्या असत्याच्या आचरणांनी हे युद्ध घडून आलं होतं. म्हणजे दुर्योधनाकरता जर तो युद्धापासून परावृत्त झाला असता स्वतः आणि इतरांना सुद्धा केलं असतं, तर कदाचित त्याला पाप लागला नसता. पण तसं होत नाही. तो तर एकदम युद्धाकरता फार उत्सुक आहे. तर त्याच्याकरता युद्ध करणं या स्थितीमध्ये ते नियत कर्म नाही, नित्यकर्म नाही आहे, जरी तो क्षत्रिय आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय? नित्यम कर्म, नियत कर्म, स्वभाव धर्म म्हणजे काय? की हे आपण केलेच पाहिजे. हे केल्याने विशेष लाभ होतो असं नाही. कर्मबंधन आपल्याला लागत नाही. कोणाचं शेती करणं, व्यापार करणं, कोणाचं ध्यान धारणा, जपध्यान करणं, तर प्रत्येकाचे आपले आपले स्वभावजनित कर्म असतात. पात्रतेप्रमाणे, योग्यतेप्रमाणे. तर ते जे कर्म असतात ते नियत कर्म असतात आणि ते केलेच पाहिजे. न केल्याने दोष लागतो, ते कर्म केल्याने कर्मबंधन लागत नाही. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस थांबलो होतो. आता कर्माचे अजून काही प्रकार बघूया. एक तर झालं नित्यकर्म, सहज कर्म, स्वभाव अनुयायी कर्म आपण बघितलं. अजून एक कर्म असतं नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे नेमकं काय? की जे विशेष कारणानिमित्त केल्या जातं, काहीतरी मनामध्ये कामना ठेवून. जसं आपण गणेशोत्सव साजरा करतो, सत्यनारायणाची पूजा ते करत असतो, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा असते. तर हे सगळं काय आहे? हे सगळं नैमित्तिक कर्म आहे. काहीतरी विशिष्ट रोज करत नाही आपण, पण विशिष्ट दिवशी हे सगळ्या गोष्टी करत असतो. या करण्यामध्ये एखाद्याने नाही केला तर काही दोष नाही. कोणी जर केलं तर त्याला फायदा नक्की होतो. पण कसं असतं की कर्माच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? एखाद्याने गणपती उत्सव साजरा केला, गणपती पूजा केली, आज नेमकी गणेश जयंतीसुद्धा आहे. पण जर काही लौकिक फायदा आपल्या मनात ठेवून त्यांनी तसं केलं तर त्याला लौकिक फायदा मिळणार, पण आध्यात्मिक काहीही फायदा मिळणार नाही.
कदाचित असं असू शकतं की त्याला कदाचित कर्मबंधनात पडावं लागेल. का? कारण की लौकिक काहीतरी मागितलं आहे गणपती बाप्पाकडून. म्हणून नैमित्तिक कर्मसुद्धा हे बांधतात. अजून एक प्रकारचे कर्म असतात, त्याला म्हणतात काम्य कर्म. म्हणजे मुद्दामून काहीतरी कामना वासना मनात ठेवून ते कार्य केलं जातं. वर्तमानमध्ये हे बघायला फार कमी मिळतं, पण वैदिक काळामध्ये हे फार होतं. काहीतरी धनप्राप्ती करता, काहीतरी जमीन मिळवण्याकरता, शत्रुनाशाकरता काहीतरी यज्ञ केला जात होता, त्याला म्हणतात काम्यकर्म. पण पहा, काम्यकर्म अतिशय ज्याला म्हणतो की पूर्णपणे लौकिक उद्दिष्टच मनामध्ये ठेवून ते केलं जातं. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे निषिद्ध कर्म. खोटं बोलणे, चोरी करणे, स्त्रियांचा छळ करणे, भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, या सगळ्या गोष्टी शास्त्राने पूर्णपणे निषिद्ध सांगितलेल्या आहे. आणि साधक हे निषिद्ध कर्म कधीच करत नाही. कधीच करत नाही तर म्हणजे हा चरित्राचा दोष निर्माण होईल, सगळी साधना खड्ड्यात जाईल. तर हे 4 प्रकारचे कर्म आपण याची चर्चा केली. तर आता एक प्रश्न ज्याच्या संदर्भात आपण चर्चा करणं फार आवश्यक आहे मला असं वाटतं. का? कारण की नित्यकर्म केल्याने कर्मबंधनात पडत नाही. आणि भगवानसुद्धा सांगत आहे अर्जुनाला की तू नित्यकर्म कर. आणि नित्यकर्म काय असतं? माझे स्वभावजन्य, माझी योग्यता अनुयायी, माझी पात्रता अनुयायी ते कर्म असतात. तर नेमके माझे नित्यकर्म कोणते हे कसं ओळखायचं? प्रश्न एकदम योग्य आहे. प्रश्न एकदमच योग्य की माझं नेमकं नियत कर्म कोणते? तर हे पहा, जेव्हा आपल्याला या संदर्भात संभ्रम असतो ना, तेव्हा मला असं वाटतं की आपण काय करावं की नैमित्तिक कर्मसुद्धा बंधनात टाकतात, काम्य कर्मसुद्धा बंधनात टाकतात आणि निषिद्ध कर्म तर खालतीच नेतात. तर सगळ्यात आधी निषिद्ध कर्म कधी करायचे नाही, काम्य कर्म मुळीच करायचे नाही. नैमित्तिक कर्म यदि करावे लागले, सत्यनारायणाची पूजा, गणपती पूजा, तर ती फक्त भक्ती लाभार्थ करावे. भक्ती लाभार्थ करावे, लौकिक प्राप्तीकरता नव्हे. आता या 3 कर्माच्या संदर्भात आपली चर्चा फार सोपी झाली, काहीच प्रॉब्लेम नाही. निषिद्ध कर्म करायचे नाही, काम्य कर्म करायचे नाही, नैमित्तिक कर्म भक्ती लाभाकरता करायचे. पण नित्यकर्माचं काय? नित्यकर्म आपले काय आहे, कसं ओळखायचं? पहा, एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण नेहमी की आपण अर्जुनाचंच उदाहरण घेऊया. अर्जुनाचे नित्यकर्म काय होते? अस्त्र शस्त्र हे सगळे शिकणे, आणि तो लहानपणापासून शिकत होता. राजकारण शिकणे, युद्ध कसं, मल्लयुद्ध शिकायचं, गदा कशी चालवायची वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी ज्या एका राजाकरता आवश्यक असतात ते तो सगळं काही शिकला. आणि हे शिकत असताना त्याला आनंदच प्राप्त झाला होता, मनामध्ये किंतु निर्माण झाला नाही. पण जेव्हा देश काल परिस्थितीमुळे त्याच्यासमोर युद्ध उभा होता, तेव्हा त्याच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झाला. आणि त्या द्वंद्वाच्या वेळेस तो काय भगवानांना म्हणतो की मी युद्ध लढणार नाही. आणि मी युद्ध लढणार नाही, आणि भगवान काय म्हणतात की तू नित्यकर्म कर. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे बंधू भगिनींनो, की नित्यकर्म आणि देश काल परिस्थिती अनुयायी प्राप्त कर्तव्य कर्म हे वेगळे नसतात. भगवानांनी अर्जुनाला सांगितलं की तू नित्यकर्म कर, याचा अर्थ असं सांगितलं नाही की तू युद्ध करू नको, बरं जा संन्यास घे. नाही.
अर्जुनाचा स्वभाव काय होता, त्याची पात्रता काय होती, त्याची योग्यता काय होती, त्याची ॲप्टिट्यूड काय होतं, भगवानांना माहिती होतं. म्हणून त्याला दुसऱ्या अध्यायामध्ये ते सांगतात की तू युद्ध कर, युद्ध कर. आता तो थोडा सावरलाय, पण तो म्हणतो मी कर्म करणार नाही. तर आता त्याला काय म्हणतात, अरे तुला नित्यकर्म केलेच पाहिजे. नित्यकर्म जर तू नाही करणार तर तुला दोष लागेल. युद्ध नाही केलं म्हणजेच काय, अर्जुनाची जी पात्रता होती, अर्जुनाचा जो ॲप्टिट्यूड होता, जो सहज धर्म होता, स्वभाव धर्म होता, तो काय होता, क्षत्रियाचा होता. आणि म्हणून त्याला काय म्हटलं की तू नित्यकर्म कर. म्हणजेच काय, तुझ्याकरता युद्धच नित्यकर्म आहे. बरं ठीक आहे, ते अर्जुनाकरता ठीक होतं. महाराज तुम्ही मला विचाराल आमच्याकरता काय, तर तुमच्या आणि माझ्याकरता आत्तापर्यंत देशकाल परिस्थिती अनुयायी आपल्याला जे जे काही लाभलेलं आहे आणि जे जे आपण कर्तव्य कर्म पार पाडत आलेलो आहोत तेच आपलं नित्यकर्म आहे. नित्यकर्म काहीतरी, म्हणजे इथे जेव्हा भगवान म्हणतात, शब्द त्यांनी वेगळा वापरला आहे की नियतम कुरु कर्मत्वम, तर आपल्याला काय वाटतं की देश काल परिस्थिती अनुयायी जे काही प्राप्त झालं आहे त्याच्यापासून नित्यकर्म वेगळं आहे. देशकाल परिस्थिती अनुयायी जे मला प्राप्त झालेलं आहे त्याच्यापासून नित्यकर्म काहीतरी वेगळं आहे. आणि जर मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर नित्यकर्म काहीतरी वेगळं आहे. मला ते कळत नाही आहे. म्हणून महाराज तुम्ही आम्हाला सांगा की आमचे नित्यकर्म काय आहे. अरे हे पहा, आत्तापर्यंत आपल्याला जे काही मिळालं आहे ना ते आपल्या स्वभाव आणि पात्रते अनुयायीच मिळालेलं आहे. आपल्याला आत्तापर्यंत जे काही मिळालेलं आहे, आपण ज्या टप्प्यावरती आज आपण सर्वजण उभे आहोत, सगळ्यांचे टप्पे जरी वेगळे वेगळे असले तरी लक्षात ठेवा, आणि ते कसे आहेत, देशकाल परिस्थिती अनुयायी प्राप्त झालेले आहेत. पण इथे जे आपल्याला नित्यकर्म करायचं आहे तर नित्यकर्म काही याच्यापासून वेगळं नाही आहे. आणि आपल्याला असं जर वाटलं की नित्यकर्म वेगळं आहे तर लक्षात ठेवा, आपण ट्रॅकच चुकून जाऊ आहे पूर्णपणे. आपण ट्रॅक पूर्णपणे चुकून जाऊ. कारण की देशकाल परिस्थिती अनुयायी जे काही मिळत असतं ते नित्यकर्मच असतं आणि ते केल्याने कधी दोष लागत नाही. मग तुम्ही म्हणाल की समजा देशकाल परिस्थिती निमित्त मी जर काहीतरी चूक केलं तर, हे पहा, चूक करण्याच्या आधी आपण सांगितलंय ना की निषिद्ध कर्म करायचे नाही, काम्य कर्म करायचे नाही. चूक कर्म करायचे नाही, काहीतरी निषिद्ध कर्म करायचे नाही, हे सगळं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. मग चूक कशी होणार? पण आपण जे काही आत्ता आपले जे कर्तव्य पार पाडत आहोत, जे आपल्याला देशकाल परिस्थिती अनुयायी प्राप्त झालेलं आहे आणि त्या प्रकारचेच कर्म आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. आपले जे काही कर्तव्य आहे प्रत्येकाचे ते पार पाडत आलेच आहोत की नाही इथपर्यंत, म्हणजे ते आपले नित्यकर्मच होते. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याला कर्मयोगात बदलायचं आहे, म्हणजे त्यातली आसक्ती घालवायची आहे. नियतम हा शब्द भगवानांनी वापरला आणि आपण तिथे कन्फ्यूज झालो. आपणच नाही, अर्जुन सुद्धा झाला होता. आणि म्हणून तो म्हणतो की मला जे श्रेष्ठ आहे माझ्याकरता ते तुम्ही सांगा भगवान. अरे तू आत्तापर्यंत तेच तर करत आलेला आहे, तेच कंटिन्यू कर. आत्तापर्यंत तू अस्त्र शस्त्र शिकला, राजकारण शिकला, शस्त्राला कसं परास्त करायचं, राज्य कसं चालवायचं, सज्जनांचं रक्षण कसं करायचं, दुष्टांचा संहार कसा करायचा, नीती नियममध्ये कसं वागलं पाहिजे, हे तू सगळं शिकलेलं आहे. आता युद्ध आला म्हणून तू वेगळ्याने तू का असं विचारतोय? तो कन्फ्यूज का झाला? तो कन्फ्यूज म्हणून झाला की त्याला असं वाटलं की नियत कर्म हे काहीतरी वेगळे आहेत आणि हे युद्ध तुम्हाला परिस्थितीजन्य प्राप्त झालेलं आहे आणि मी याला सोडू शकतो का? आणि हाच कन्फ्युजन आपल्या सर्वांचा आहे. पण लक्षात ठेवा की आत्तापर्यंत आपण परिस्थितीजन्य, देशकाल परिस्थितीजन्य आपल्याला जे जे कर्तव्य प्राप्त झाले आणि त्यांना पार पाडता पाडता आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि या टप्प्यावरती आपण जर विचारलं की नाही माझे नित्यकर्म वेगळे आहे, अरे आपण स्वभावाच्या अनुयायीच तर वागलो आत्तापर्यंत.
आपल्याला आत्तापर्यंत जर कोणी काहीतरी एकदा वेगळं काम करायला सांगितलं असतं की जाऊन जरा चोरी कर, आपण केली असती का? नाही, कारण की तो आपला स्वभाव नाही आहे. किंवा आज मी तुम्हाला सांगितलं की तुमचा स्वभाव चोरी करण्याचा आहे, चला चोरी करा, तुम्ही कराल का? बिलकुल नाही करणार. म्हणजे काय की आपण देश काल परिस्थिती जन्य आणि स्वभावाच्या अनुयायीच आपण आतापर्यंत वागलेलो आहोत आणि तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आय होप I am able to put what I want to say. दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही आहे. मला बरेच प्रश्न आले की आमचे नित्यकर्म कसे ओळखायचे. तुम्ही जे आत्तापर्यंत करत आलात तेच करायचं आहे. आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध काही करत नाही. आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध काही करत नाही. जे आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत, देश काल परिस्थिती आणि त्याच्याचबरोबर आपले स्वभाव, आपली पात्रता, आपली योग्यता, अनुयायी वागत आणि कर्तव्य पार पाडत इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण अजून 2 प्रश्न इथे अनुत्तरित राहतात की नाही, पण जे काही मला कर्तव्य मिळाले आहेत, जे काही मिळालेलं आहे त्यात मी हॅपी नाही आहे. हां, इथे मुश्किल आहे की जे काही मला आत्तापर्यंत मिळालेलं आहे त्यात, किंवा मी जे काही करत आहे त्यात मी हॅपी नाही आहे. अर्जुनसुद्धा हॅपी नव्हता. अर्जुनसुद्धा हॅपी नव्हता. त्याला वाटत होता की युद्धाला मी जर स्किप करू शकलो तर फार चांगलं होईल. पण भगवान काय म्हणतात की नाही, तू युद्ध कर आणि तू नित्यकर्म कर. काय असतं की आपल्याला आपल्या जे सहज धर्म किंवा सहज कर्म किंवा स्वभाव धर्म असतो त्याच्यामध्ये आपल्याला अनेक उणिवा दिसत असतात. आणि अनेक ज्या उणिवा दिसत असतात त्याच्यामुळे आपण सुखी नसतो. पण या जगामध्ये कोणतंही असं कर्तव्य नाही की ज्याच्यामध्ये उणिवा नाहीत. अरे कर्म म्हटलं म्हणजे त्यात उणिवा असणारच. आपल्याला काय करायचं आहे? हे कर्म म्हणजे आपल्याकरता एक बोट आहे पुढे जाण्याकरता, भवसागर पार करण्याकरता. तर त्या उणिवाकडे लक्ष न देता मी प्राप्त कर्तव्य, माझ्या स्वभाव अनुयायी, माझ्या योग्यते अनुयायी, माझ्या पात्रते अनुयायी किती चांगलं करू शकतो हे आपल्या हातात आहे आणि तेच केलं पाहिजे. मी हॅपी नाही याला काहीही उत्तर नाही आहे. मी 2 शब्द तुमच्यापुढे 2 सिद्धांत मांडणारे बंधू भगिनींनो. ते म्हणजे एक प्रोफेशन असतं आणि एक ऑक्युपेशन असतं. थोडंसं मी जरा एक संदर्भ हाच आहे, पण हा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना की मला हे आवडत नाही, याला काही उत्तरच नाही आहे. याला काही उत्तरच नाही आहे. प्रोफेशन आणि ऑक्युपेशन म्हणजे हे घेऊन तुम्हाला मी समजवू इच्छितो. प्रोफेशन म्हणजे काय असतं की जे कर्तव्याच्या माध्यमातून आपण पैसे कमवतो. आणि ऑक्युपेशन म्हणजे काय असतं? छंद, जे आपल्याला आवडत असतं. या जगामध्ये कदाचित इतके कमी लोक असतील, कदाचित 0.01% किंवा अजून कमी, की ज्यांचे ऑक्युपेशन म्हणजे छंद आणि प्रोफेशन म्हणजे पैसा कमवणं हे दोन्ही मॅच होतात. 99% हे कधी मॅच होत नाही. कधी मॅच होत नसतात. मग आपले जे कर्तव्य कर्म आपल्याला लाभलेले आहेत परिस्थितीमुळे, देशकाल परिस्थितीमुळे किंवा आपल्या नित्यकर्मामुळे, त्याच्यामध्ये उणिवा न शोधता त्याच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याला मी कसं चांगलं करू शकतो आणि मी माझं आध्यात्मिक उन्नती करू शकतो, हा शहाणपणा आहे. मला हे करायचंच नव्हतं, मला ते आवडत नाही, पण मला थोपल्या गेलं, हॅज नो मिनिंग. लहानपणापासून आपण इथपर्यंत आलो तोपर्यंत आपल्याला ते आवडत होतं, मग अचानक का आवडत नाही आहे? आणि जर आपल्याला दुसरी गोष्ट आवडत होती तर आपण ऑलरेडी त्या गोष्टीकडे आधीच वळून गेलेलो असतो. आत्ता पण वाट बघितलीच नसती आपण.
एक फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो बंधू भगिनींनो. कसं असतं की आपल्या पदरी पडलेले कर्तव्य, देशकाल परिस्थिती अनुयायी आणि ज्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, आपल्याला ते आवडत असतं, पण आपण कंटाळून गेलेलो असतो. आणि त्या गोष्टी आवडण्याकरता आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला आतमध्ये बदल करावा लागतो आपल्या सायकीमध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये, आणि ते आपल्याला आवडत नसतं. मला असं वाटतं मी काहीतरी फार महत्त्वाचं बोलतोय बरं. आणि आपण आतमध्ये बदल करू इच्छित नसतो, म्हणून आपण म्हणतो की माझे नित्यकर्म कोणते सांगा. अरे तुम्ही आत्तापर्यंत काय करत होता? नित्यकर्म तर करत होता. देशकाल परिस्थिती अनुयायी प्राप्त ते कर्म तेच तर करत होता तुम्ही. नित्यकर्मातून वेगळे काय असतात? ते मला आवडत का नसतात? अजून एक माणसाची सायकॉलॉजी असते, एक मानसशास्त्र सांगतं. फार कॉमन उदाहरण आहे की नदीच्या अलीकडे आपण उभे आहोत आणि नदीच्या पलीकडे दुसरे लोक उभे आहेत, आणि आपल्याला हे वाटत असतं की यार ते लोक फार सुखी आहेत, बघा किती आनंदी आहेत. आपलं पहा ना, आपलं हे जे नदीच्या अलीकडचे लोक, आपण सगळे किती दुःखी आहोत. जे कर्तव्य आपण करत असतो सगळं चांगलं असतं, पण आपल्याला उगीच वाटतं, उगीच आपल्याला असं वाटत असतं की अरे यार हे ठीक नाही आहे. आणि आपल्याला नेमकं काय हवं असतं जर आपल्याला विचारलं तर सांगतासुद्धा येत नाही आपल्याला. आणि ही स्थिती युवकांची, युवतींची नाही. 50-50, 60-60, 70 वर्ष अवशेष जगल्यानंतर सुद्धा आपलं मन इतकं चंचल असतं की आपल्याला ते कळत नसतं की नेमकं आपल्याला काय पाहिजे. एक जीवन एक प्रवासासारखा निघून जातो. का? कारण की आपण एका वयात आल्यानंतर मग काहीतरी कमवायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, मग काहीतरी एखादं काम घ्यायचं आहे, काहीतरी शिक्षण घ्यायचं आहे. आपण हे सगळं प्रवाहामध्ये करत असतो, आपल्याला यश पण मिळत असतं. पण नेमकं काय पाहिजे जर विचारलं तर फार अवघड आहे. प्रामाणिकपणे जर स्वतःला विचारून बघा. आता मी असं म्हटल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल की नाही मला पेंटर व्हायचं होतं, मी खूप चांगलं चित्रकला करू शकतो. तर चित्रकला जर तुम्हाला आवडत होती तर ते लहानपणापासून दिसून आली असती. आणि जर तुमचं तितकं प्रेम असतं चित्रकलेवरती तर तुम्ही आज पाब्लो पिकासो नाही तर व्हॅन गॉग सारखे झाला असता. मी व्हॅन गॉगचं उदाहरण तुम्हाला मुद्दाम देत आहे बंधू भगिनींनो. हा एक फार सुप्रसिद्ध डच पेंटर होता. 1800च्या शतकामध्ये याने खूप काम केलेलं आहे, पण याच्या हयातीमध्ये याला एकदम प्रसिद्धी मिळालेली नाही. पण याचं प्रेम त्या पेंटिंगवरती, हा खूप चांगला एक सायंटिस्टसुद्धा होता, फिलॉसॉफरसुद्धा होता, साहित्यकारसुद्धा होता. पण आपल्या हयातीमध्ये याने इतका कफल्लक होता हा, म्हणजे ज्यांचे आयडियाज क्लिअर असतात ना तर ते इकडे तिकडे बघतच नाही. म्हणजे त्या पेंटिंग करता व्हॅन गॉगनी आयुष्यभर त्याला 2 वेळेस जेवणसुद्धा मिळायचं नाही. अत्यंत दरिद्री अवस्थेत तो राहिलेला आहे. पण मेल्यानंतर आज जर त्यांनी जवळपास असं म्हणतात 2100 ऑइल पेंटिंग्स केलेले आहे, आणि त्या पेंटिंग्सची किंमत आज $90 मिलियन की अजून जास्त $1 बिलियन काहीतरी मोजले जाते. युरोप आणि अमेरिकेचे जे खूप धनाढ्य राज्यकर्ते आहेत, म्हणजे राजपरिवार, त्यांच्याच त्या महालामध्ये पेंटिंग बघायला मिळतात. नाहीतर त्या डच सरकारच्या त्या सरकारी जे काही त्यांचं म्युझियम असतं तिथे बघायला मिळते. इतक्या महाग आहे. पण त्याच्या हयातीमध्ये त्याला बिलकुल यश मिळालं नाही. माझं म्हणण्याचा अर्थ काय की असं असली आवड आहे का की त्या गोष्टीमुळे मी राहू शकत नाही. अशा लोकांच्या जीवनामध्येच ऑक्युपेशन अँड प्रोफेशन हे एक होतं. 99.99% लोकांच्या जीवनात होत नाही. जे प्रोफेशन आपल्याला मिळालं आहे कदाचित ते आपल्या मनासारखं आपल्याला वाटतं असं, पण ते केल्याने त्याच्या उणीवा न बघता त्याच्यातून मी कसं कर्मयोग आचरणात आणू शकतो आणि त्याच्यातून कसं मी इतरांची सेवा करू शकतो, ह्या 2 गोष्टी कळायला मी पुन्हा सांगू इच्छितो बंधू भगिनींनो की पहा,
प्रोफेशन आणि ऑक्युपेशन हे कधी मॅच होत नसतात, कधी मॅच होत नसतात. आणि जे आपल्याला कर्तव्य प्राप्त झालेलं आहे, कर्म प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी बेस्ट काय करू शकतो. आणि हा कॉन्फ्लिक्ट माझ्या मनासारखं मला मिळालेलं नाही आहे, हे ज्या लोकांची कंप्लेंट आहे त्यांना माझं असं म्हणणं आहे स्पष्टपणे की तुम्ही लोक आतमध्ये बदल करू इच्छित नाही आहात, म्हणून तुम्ही बाहेर काहीतरी काम बदलू इच्छित आहात, त्यातून होणार नाही. नवीन काम घेतलं किंवा नवीन काहीतरी चेंज करून बघितलं तर तिथल्या उणिवा जाणवतील तुम्हाला. कारण की उणिवा बेसिकली कुठे आहे? आपल्यामध्ये आहे. त्या उणिवा आपण बाहेर रिफ्लेक्ट करत आहोत. त्या उणिवा आपण बाहेर रिफ्लेक्ट करत आहोत. म्हणून एक लक्षात, म्हणजे ती 2-3 गोष्टी म्हणजे महत्त्वाचे सिद्धांत मी त्याची उजळणी करतो की पहा, नित्यकर्म आणि परिस्थिती, देशकाल परिस्थिती अनुयायी जे कर्म जे प्राप्त होतात ते आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या योग्यतेप्रमाणे, आपल्या ॲप्टिट्यूडप्रमाणेच मिळत असतात. आणि आपण इथे इथपर्यंत का आहोत की आपण जे करत आहोत ते नित्यकर्मच करत आहोत. हां, पण आता नित्यकर्म करत असताना आपल्या हातातून चूक घडली नाही पाहिजे, तो विवेक जागृत असला पाहिजे. निषिद्ध कर्म, काम्य कर्म, नैमित्तिक कर्म हे बिलकुल केले नाही पाहिजे. परिस्थिती निर्माण झाली तरीसुद्धा नाही केले पाहिजे. परिस्थिती अशी निर्माण झाली की तुम्हाला कोणीतरी फोर्स करताय की हे काहीतरी तिथून चोरून घे, तरीसुद्धा नाही करायचं. अरे आपल्याला विवेक दिला आहे की नाही ईश्वराने? असं जस्टिफिकेशन तिथे चालणार नाही की परिस्थितीमध्ये पडून मी तसं केलं. असलं जस्टिफिकेशन ज्यांचे चरित्र दुर्बळ असतात तेच देतात. ज्यांचे चरित्र चांगले असतात ते कधी असं जस्टिफिकेशन देत नाहीत आणि देणार पण नाही. तर मी जे तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो, जे मला ठासून सांगायचं आहे की नित्यकर्म आणि देशकाल परिस्थिती अनुयायी प्राप्त कर्तव्य हे वेगळे नाही. जसं अर्जुनाला भगवानाने म्हटलं की तू नित्यकर्म कर, याचा अर्थ काही तू संन्यास, काहीतरी देशकाल परिस्थिती प्राप्त युद्ध सोड आणि तू काहीतरी संन्यास घे असं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की तुझं नित्यकर्म तर हेच आहे, अस्त्रशस्त्र शिकला वगैरे, तू सगळं राजकारण शिकला, धर्मयुद्ध कसं लढायचं हे शिकला, आता परिस्थिती प्राप्त झाली तर तू आता लढ. तर आपण सुद्धा आपल्याला आत्तापर्यंत जे काही केलं पण ते नित्यकर्मच केलं. आणि ते नित्यकर्म कसं होतं? आपल्या स्वभाव अनुयायी, आपल्या पात्रते अनुयायी, आपल्या योग्यते अनुयायी तेच प्राप्त झाले आपल्याला. तर आता हे प्राप्त झालं आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये उन्नती करू शकतो की नाही? करू शकतो. कशी? जर आपण आपली योग्यता वाढवली तर. योग्यता वाढवणं म्हणजे काय? एक उदाहरण घेऊया. माझं नाव बुद्धानंद, मला वाटतं की मी विवेकानंदासारखं झालं पाहिजे, खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याकरता मला स्वामीजीने जे काही प्राप्त झालं होतं ते मला प्राप्त झालं नाही. अरे प्राप्त झालं नाही म्हणजे काय? तू स्वतःला तयार कर ना आधी. जर मी स्वतःला त्या गोष्टींकरता तयार करणार तर त्या गोष्टी घडणार. तितकं मोठं सॅक्रिफाईस करायला मी तयार आहे का? तितकं मोठं त्याग करायला मी तयार आहे का? पहा, आपण आपली पातळी वाढवली ना तर बाकी सगळ्या गोष्टी बिलकुल आपोआप जुळून येतात. आपोआप जुळून येतात. आपल्याला त्याची फिकीर करावी लागत नाही. त्याच्याकरता आपल्याला आतमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आतमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. बाहेर बदल करून होणार नाही. बाहेर जे कर्तव्य कर्म आहेत, परिस्थितीजन्य प्राप्त, आपल्या स्वभाव अनुयायी जे प्राप्त आहेत ते योग्य पद्धतीने पार पाडलेच पाहिजे. आणि एक जे प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की माझे नित्यकर्म कोणते, तर असं हे सांगता येत नाही. पहा, म्हणजे आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरला आपली सगळी हिस्ट्री माहीत असते आणि आपण म्हटलं की अहो माझं डोकं दुखतं आहे, तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्ही एक पॅरासिटामॉल घेऊन घ्या. म्हणजे असं स्पेसिफिक सांगताच येत नाही. कारण की आपल्या सगळ्यांचे आपलं स्वभाव काय आहे हे सांगणं खूप अवघड आहे. एक ढोबळपणाने सांगतो आपण.
पण नेमका आपला स्वभाव कसा आहे, कोणते गुण केव्हा किती खेळतात सांगणं अवघड असतं. म्हणून एक्झॅक्टली नित्यकर्म काय सांगणं अवघड आहे. पण हे सांगू शकतो की आत्तापर्यंत आपण जे काही करत आलेलो आहोत, आपल्याला परिस्थितीने जे काही कर्म दिलेले आहेत, जे पार पाडले आहेत, ते आपल्या स्वभाव अनुयायी, देशकाल परिस्थिती अनुयायी, योग्यते पात्रते अनुयायीच मिळालेलं आहे आणि ते आपण पार पाडलेले आहेत. असंच आपल्याला पुढे करायचं आहे. फक्त आवडीनिवडी जरा बाहेर ठेवायची आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडायचे. दॅट इज अ राईट ॲटिट्यूड. नित्यकर्म काही देशकाल परिस्थिती अनुयायी प्राप्त परिस्थितीपासून वेगळे नाही आहेत, वेगळं काही नाही आहेत. या जगामध्ये फक्त 3 उदाहरण मी तुमच्या पुढे मांडणार आहे की जिथे अवतारांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की नित्यकर्म काय आहे. 3 पैकी एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलं? युद्ध कर. म्हणजे वेगळं काही सांगितलं नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय बरं, वेगळं काही सांगितलं नाही. तू जे करत होता तेच कर, पण नीटपणे कर, कुरकुर न करता. अंडरलाईन. या पूर्ण अध्यायाची जी सेंट्रल थीम हेच आहे. कर्म सोडू शकत नाही, काहीतरी वेगळं तुम्ही करू शकत नाही, तेच करायचं आहे, आनंदाने करायचं आहे, अनासक्ती पूर्ण करायचं आहे, ईश्वर प्रित्यर्थ करायचं आहे. तेव्हाच प्रत्येक कर्म हा कर्मयोगामध्ये परिवर्तित होईल. एक उदाहरण झालं. दुसरं बघूया. काशीपूर. लक्षात घ्या, भगवान श्रीरामकृष्ण आजारी आहेत आणि एके दिवशी ते विचारतात, ज्या दिवशी भगवान नरेंद्रनाथांना भावसमाधी प्राप्त होते, निर्विकल्प समाधी प्राप्त होते, ते विचारतात, सांग तुला काय पाहिजे. ते म्हणजे काय म्हणतात की माझी अशी इच्छा होते की मी शुकदेवाप्रमाणे 3-3, 4-4 दिवस सतत निर्विकल्प समाधीमध्ये बोललेला राहीन. 3-4 दिवसामधून एकदा माझं मन थोडं खालती आणीन आणि शरीर रक्षणार्थ काहीतरी खाईन आणि पुन्हा समाधीत मी घडून जाईन. तेव्हा ठाकूर किती भर्त्सना करतात. छी छी छी. मला तर वाटलं की तू तर खूप मोठा आधार होशील, पण तू फक्त स्वतःच्या आनंदाचीच काळजी करत आहे. आणि त्याच्याच काही दिवसांनी म्हणतात, नरेंद्र शिखे देबे, म्हणजे नरेंद्र सगळ्या जगाला हे अध्यात्माचं ज्ञान देणार आहे. तेव्हा नरेंद्रनाथ काय म्हणतात? माझ्याकडून ते सर्व होणार नाही. ठाकूर काय म्हणतात? अरे तू काय, तुझे हाड सुद्धा करतील. दिस इज अ स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन की तुला काय करायचं आहे. पण हे कोणी दिलेत? हे ठाकूरांनी दिलेत. अवतार कोणाला दिलेत? नरेंद्रनाथ, दुसरे अवतार. इथे आपलं मन काय आपल्याला पाहिजे हेच आपल्याला कळत नाही. आपण नीट सांगू शकत नाही. आज हे सांगतो, उद्या ते सांगतो, परवा ते सांगतो. तर काय आपल्याला सांगू शकतील तर ते फक्त ठाकूरच सांगू शकतील की तुमचे नित्यकर्म काय आहेत. आणि समजा ते कळत नसतील तर जे आपलं चालू आहे ते व्यवस्थितपणे करणे हेच क्रमप्राप्त आहे. त्यातूनच आपलं कल्याण होईल. अर्थातच निषिद्ध कर्म, काम्य कर्म, नैमित्तिक कर्म बाद द्यायचे आहेत. फक्त नित्यकर्म करायचे आहेत. आणि त्याला कर्मयोगात बदलायचं असेल तर आसक्ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे. पण ती टप्प्याटप्प्याने होईल. आज आपला प्रश्न आहे की नित्यकर्म माझे काय आहेत? तर जे चालू आहे तेच आपले नित्यकर्म आहे. तिसरं उदाहरण की वचनामृतमधलंच आहे की वशिष्ठ ऋषी जेव्हा प्रभू रामचंद्रांना आज्ञा देतात की आता शिक्षण वगैरे पूर्ण झालेलं आहे, अयोध्येला जाऊन राज्यकारभार सांभाळायचा आहे. आता हे सगळं शास्त्र अध्ययन केल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये भयंकर वैराग्य आलेलं आहे आणि ते तयार काही होत नाही आहे. तेव्हा वशिष्ठ ऋषी आज्ञा देतात प्रभू रामचंद्रांना
की जर ते म्हणतात की हे सगळं जग तर मिथ्या आहे आणि या मिथ्या जगाचं मी राजा होऊन काय करणार. वेदांताच्या दृष्टीने बरोबर आहे आणि अनुभूतीचे बोल होते तेव्हा काय म्हणतात वशिष्ठ, आता प्रभू रामचंद्राकडनं राज्यात तर करून घ्यायचं आहे, तेव्हा ते काय म्हणतात की राम अरे बघ तर खरी की हे जग आणि ईश्वर काय वेगळं आहे का. तू जे काही बघत आहे ते सगळं ईश्वरच आहेत. त्यांची सेवा करणं तुझं कर्तव्य नाही आहे. नित्यकर्माची आठवण करून देत आहेत आणि आज्ञा देत आहेत की तुला हे करावं लागेल. म्हणजे प्रभू रामचंद्रांचं वैराग्य तसंच आहे, पण नित्यकर्माची आठवण करून आणि हे जग हे ईश्वरापासून वेगळं नाही आहे म्हणून तू याची सेवा कर. म्हणजे या सगळ्या जनसामान्याची सेवा करणं म्हणजे ईश्वराची सेवा करण्यासारखंच होय. प्रिन्सिपली जर घेतलं तर नित्यकर्माची आठवण करून देतात. तर हे 3 उदाहरण आपल्याला सापडतात. बाकी तर असं नित्यकर्म काही प्रिस्क्रिप्शन, जे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात ना, अमुक गोळी अमुक गोळी अमुक गोळी, तर तसं काही देता येणार नाही. हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि आपल्याला जे काहीही आपण जे काही चांगलं करत आलेलो आहोत ते अजून चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि पुन्हा पुन्हा सांगतोय, निषिद्ध कर्म, काम्य कर्म, नैमित्तिक कर्म याचा पूर्णपणे याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि आत्तापर्यंत आपण जे काही नित्यकर्म करत करत इथपर्यंत पोहोचलेले आहोत, आवडी निवडी दूर ठेवून आणि जे आपल्याला योग्य आहे म्हणजे नित्यकर्म करणे ते चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जे म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे कुरकुर न करता मला हेच असंच मिळालं, मला तेच करावं लागतं, यातून नाही होणार. यातून मुळीच होणार नाही. एक थोडंसं व्यावहारिक उदाहरण देऊन मग थोडंसं पुढे जाऊया. आज बराच वेळ इतर म्हणजे या प्रॅक्टिकल गोष्टी घेण्यामध्येच आपला बराच गेला, तत्त्वचिंतन काही झालंच नाही. असो, आपण जे कुरकुर करत असतो ना, तर याचं एक फार व्यावहारिक उदाहरण मी याच्या आधी दिलेलं आहे विवेक चूडामणीच्या वर्गामध्ये, की गुजरातमध्ये असताना एक खूप चांगले भक्त जे अजूनही आहेत ते होते आमच्याबरोबर. अचानक त्यांना असं वाटलं की इथे माझी काही साधना होत नाही गुजरातमध्ये, मी माझं हे स्थान सोडलं पाहिजे. वय झालं होतं 55-60च्या जवळपास. सगळ्यांनी त्याला समजवलं की अरे स्थान बदलून काही होत नाही, तुम्हाला जे बदल करायचा आहे तो तुमच्यामध्ये करा. नाही, ते एका ठिकाणी गेले, एका सेंटरमध्ये. तिथे त्यांनी त्या केंद्राध्यक्षांच्या विनंतीने त्यांना काही काम मिळालं, राहायची सोय झाली, खायची सोय झाली, काम सेवाकार्य सुरू झालं. जेमतेम महिनाभर झाला नाही, स्वारी परत गुजरातमध्ये. का हो, काय झालं? अहो नाही हो, तिथे तो वेदर फारच डिफिकल्ट आहे, खूप थंडी तिथे, मला काही सोसली नाही म्हणून मी परत आलो. चांगलं आहे, आता बहुतेक हे इथेच राहतील. नाही, पुन्हा 15 दिवसांनी एक दुसरं सेंटर गाठलं. तिथे गेल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला, तिथे पण महिनाभर पण नाही राहिले, लागलीच परत आले. का हो, काय झालं? नाही, त्यांनी मला जे सेवाकार्य दिलं ते माझ्या आवडीसारखं नव्हतं. बरं, पुन्हा मला वाटलं की आता इथे स्थायिक होतील ते, पुन्हा नाही. पुन्हा तिसऱ्या सेंटरला गेले, तिथे काय झालं? तिथे पुन्हा महिन्याभरात नंतर परत नाही हो, तिथे आता माझ्या खाण्यापिण्याची जी सोय इथे जे व्यवस्थित होते ती तशी तिथे होत नाही, म्हणून मला पोट बिघडलं आहे माझं. परत हे असे करून करून 1 वर्ष घालवलं आणि पुन्हा कन्क्ल्युजन काय निघालं की आत्तापर्यंत जे 55-60 वर्ष त्या गुजरातच्या केंद्रामध्ये ते सेवा देत होते, तीच सेवा कंटिन्यू केली, तीच दैनंदिन जीवनचर्या प्रारंभ केली. मग हे सगळं बदल करण्याचा अर्थ काय होता? हे मुद्दाम का सांगतोय की आपण आपल्या आतमध्ये बदल करू इच्छित नसतो आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बाहेर बदल करू इच्छित असतो. आणि हेच आपल्याला असं वाटतं की प्राप्त कर्तव्य कर्मापेक्षा नित्यकर्म काहीतरी वेगळे आहेत आणि ते केल्याने मी मात्र माझी सुखी होईन. माझं मिळालेलं कर्तव्य ते फालतू आहे, त्यांना चांगलं मिळालं आहे बरं, ते काम मला फार आवडतं, ते काम सुरू केलं तर तिथल्या उणिवा जाणवतील आहे.
कारण की उणिवा कामा कर्तव्यात नाही आहे, उणिवा आपल्यामध्ये आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक फार सुंदर एक आध्यात्मिक म्हण आहे, वेअर टू कीप यू इज टू बी डिसाइडेड बाय गॉड अँड हाऊ टू लिव्ह देअर इज टू बी डिसाइडेड बाय यू. तुम्हाला कुठे ठेवायचं आहे हे ईश्वर नक्की करतील, पण तिथे कसं राहायचं आहे दिलेल्या परिस्थितीमध्ये हे तुम्ही नक्की करता. दिलेल्या परिस्थितीमध्ये जर दोष बघत बसलो आपण, आपल्याला कधी शांती पण नाही मिळणार आणि नित्य कर्म आणि आपले परिस्थिती प्राप्त कर्म ते करू शकणार नाही. कर्मयोग अजून खूप लांब आहे, कारण की कर्मयोगामध्ये आसक्ती नसली पाहिजे. कर्मच आपण नीट करू शकत नाही तर कर्मयोग कुठे नीट करू शकणार. कर्मच नीट करू शकत नाही तर कर्मयोग तर अजून त्यात आपल्याला आसक्ती काढायची आहे, मोठं अवघड काम आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की प्राप्त परिस्थितीमध्ये म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही कर्तव्य असतात आणि नित्यकर्म जे असतात ते एकच असतात, ते काही वेगळे नसतात. कुरकुर न करता ते कर्म आपण व्यवस्थित पार पाडले पाहिजे. कर्माची चॉईस ठेवली नाही पाहिजे. हे मला नको पाहिजे होतं, ते मला नको पाहिजे होतं, की हे हवं होतं वगैरे वगैरे, याला काहीही अर्थ नसतो. बदल हा आतमध्ये करा, बाहेर बदलाची आवश्यकता नाही आहे. हां, बाहेर एवढं बदल करू शकतो की जे कर्तव्य आपण आता पार पाडत होतो त्याच्यामध्ये अजून चांगलं एफिशियन्सीने कसं करू शकतो, अजून काय बदल करू शकतो हे बघण्याची नक्कीच आवश्यकता असते. तर हा फक्त एक 1/4 पोर्शन झाला या श्लोकाचा. नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्यकर्मणः. हे जे नियतम कर्म सांगितलं ना बंधू भगिनींनो, याचा एक अर्थ अजून होतो. काही शास्त्रकारांनी भाष्यकारांनी त्याला निरंतर कर्माचा सुद्धा म्हटलं आहे. निरंतर कर्म यातून एकदम स्पष्ट होत आहे आपल्याला. काय स्पष्ट होत आहे? निरंतर करणे. आपण निरंतर काय करतो? नित्यकर्मच करतो. नित्यकर्मच निरंतर करत असतो, म्हणून त्याला निरंतर कर्मसुद्धा म्हणतात. 5व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की एक क्षणसुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रकृती त्याला कर्म करायला बाध्य करते. तर नियत कर्म आणि बाध्य करून करणारे कर्म याच्यामध्ये थोडासा अंतर आहे. प्रकृती आपल्याला काहीतरी करायला बाध्य करते, फोर्स करते, पण नियत कर्म करणे की नाही करणे हे आपली चॉईस आहे. हा थोडा एक टेक्निकल पॉईंट आहे, पण लक्षात ठेवायचं बरं. म्हणजे मी काही करत नाही आणि काही ना काही शरीरक्रिया चालूच आहे आणि मी त्याला नियत कर्म नाव देऊन मोकळा झालो म्हणजे मी काही करत नाही आहे, असं चालणार नाही. आय होप यू गॉट द पॉईंट. 5व्या श्लोकात काय म्हटलं आहे? नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवश कर्म सर्व प्रकृती जयी गुणैहि. म्हणजे कोणीही व्यक्ती एक क्षणसुद्धा कार्य न केल्याशिवाय राहू शकत नाही. हा सिद्धांत आपण शिकलो. म्हणजे समजा मी बसलो आहे तरीसुद्धा माझ्या डोळ्याच्या पापण्या उघडझाप करत आहेत, ते कर्म आहे. म्हणजे बाकी मी काही कर्म केले नाही. आणि मी काय म्हटलं, आणि 8व्या श्लोकात भगवानाने काय म्हटलं आहे? नियतम कुरु कर्मत्वम. मग तुम्ही मला म्हटलं की अहो तुम्ही नियत कर्म करत नाही आहे, आणि मी म्हटलं की अहो मी माझ्या पापड्याची उघडझाप करतो आहे. अरे ते तर प्रकृती माझ्याकडनं करून घेत आहे, ते नियत कर्म नाही आहे. ह्या सगळ्या पळवाटा आहे बंधू भगिनींनो. बघा, ह्या सगळ्या पळवाटा आहेत, त्यातून कर्म घडणार नाही. अजून मी कर्मयोगाचं नावच उच्चारत नाही. मी आज कर्मयोगाचं नावच उच्चारत नाही आहे. हे सगळ्या पळवाटा चालणार नाही. म्हणजे मी कर्म सोडून प्रकृती जे कर्म करत आहे त्याला मी नियत कर्म नाव देऊन आणि आयदीपणा करणार, चलेगा नाही, बिलकुल नाही चलेगा. नियत कर्म केलेच पाहिजे. का? नियत कर्म करणे ही एक चॉईस आहे. आणि ते चॉईस आपण का घेतली पाहिजे?
कारण की आपण कर्म करू, कर्मातून कर्मयोग घडेल, कर्मयोगातून मुक्ती घडेल. हे त्याचे टप्पे आहेत. तर हे काही ज्याला म्हणतो की महत्त्वाचे पॉईंट असतात, टेक्निकल असतात आणि फार म्हणजे ज्याला म्हणतो ना की हे फसवू शकतात आपल्याला. फसवतात कोण? आपण दुसऱ्याला फसवत नाही, आपण आपल्यालाच फसवत असतो. म्हणजे मी जर असं कारण दिले, मी बसलेलो आहे, अहो मी ते प्रकृती माझ्याकडनं कर्म करून घेत आहे, तेच तर नियत कर्म आहे, तसं नाही चालणार. का? कारण की नियत कर्म हे स्वतःच्या चॉईसनी करावे लागतात, प्रकृतीच्या बळजबरीने नव्हे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पहा, हे जे आपण सारखी चर्चा करत आहोत की कर्म हे केलेच पाहिजे, कर्म हे म्हणजे अर्जुनाला सारखं सांगत आहेत भगवान की कर्म ज्यायो ह्य कर्मणः, की कर्म न करण्यापेक्षा कर्म केलेले बरे. अर्जुनाला काय वाटत होतं की कर्म न करता मी नैष्कर्म्याला प्राप्त होऊन जाईन. याच्यामध्ये चुकीची समजूत काय आहे आणि योग्य समजूत काय आहे त्याची थोडंसं जरा विवेचन करून मग पुढे जाऊया. चुकीची समजूत काय आहे की मी जर कर्म नाही केले तर मी कशाला प्राप्त होईन? तमस, प्रमाद, कामकुत्सरपणा. कर्म सोडल्याने मनुष्य आयदी होतो. आणि एवढंच नाही तर या श्लोकाच्या दुसरी ओळ फार सुंदर आहे. शरीर यात्रापिचते न प्रसिद्धेत अकर्मणः, की जे लोक कर्म सोडतात त्यांची शरीर यात्रासुद्धा कशी चालणार? अरे काही कर्मच नाही केले तर या शरीराची यात्रा चालवण्याकरता जे काही आपल्याला अन्न वस्त्र निवारा लागतो त्याचं पण कसं, त्याचा निर्वाह कसा होणार? कर्म तर करावेच लागणार आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. म्हणजे एकदम बिलकुल